विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षासाठी आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेले व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे त्या बनगरवाडी या कादंबरीचा आशय पाहत आहोत. या कादंबरीतील वातावरण निर्मिती असेल, येथील व्यक्तिरेखा असतील, शाळेची पार्श्वभूमी असेल, निसर्ग वर्णन असेल, परिसर वर्णन असेल, या संबंधीची माहिती आपण पाहत आहोत. व्यंकटेश माडगूळकर यांनी राजाराम मास्तरानी या गावचे जे कारभारी आहेत या कारभाऱ्यामध्ये जो संवाद झालेला आहे, जे बोलणं झालेलं आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याची चर्चा आपण या पूर्वीच्या तासिकेमधून केलेली आहे. गावचे हे जे कारभारी आहेत ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे आहे, कारण राजाराम मास्तरांची ते अतिशय आस्थेवाईकपणे चौकशी करतात. राजाराम मास्तरांना ते मदतही करतात आणि राजाराम मास्तरांना आता थोडासा आशावाद निर्माण झालेला आहे की या गावामध्ये राजाराम मास्तरासारखे जर आणखीन काही प्रेमळ स्वभावाचे व्यक्ती जर या ठिकाणी मला मिळाले तर मला इथे राहणं सोयीस्कर ठरेल. मी ज्या उद्देशाने या गावामध्ये आलेलो आहे, जे माझं अध्यापनाचं कार्य आहे, शिकवण्याचं कार्य आहे, ते मी चांगल्या पद्धतीने करू शकेल असा एक आशावाद या कारभाराकडे पाहिल्यानंतर निर्माण झालेला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी या कारभाऱ्याचा जो पेहराव आहे, पोशाख आहे, त्याचंही वर्णन केलेलं आहे. हा कारभारी आता पिकलेला आहे, म्हणजे फार थकलेला आहे, वयोवृद्ध आहे, हेही या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. हाही भाग आपण पाहिलेला आहे. पुढे जो भाग वर्णन केलेला आहे, दोघांमध्ये जो संवाद आहे, त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तंबाखूची पिशवी धरून नीट बांधता बांधता त्याने विचारले, गाव कुठशिक तुझं? त्याने आपण यापूर्वी पाहिले की तिथे कारभाऱ्यांनी आपल्या कमरेची तंबाखूची पिशवी काढलेली आहे आणि खाण्यासाठी त्यांनी तंबाखू हातावर घेतलेली आहे. नंतर या दोघांमध्ये जे वर्णन झालेलं आहे, जो संवाद झालेला आहे, तोही आपण पाहिलेला आहे. नंतर त्या ठिकाणी त्याने जे हातावर घेतलेली तंबाखू आहे त्याने आपल्या गालात धरलेली आहे, तोंडात धरलेली आहे आणि तंबाखूची पिशवी नीट बांधता बांधता त्याने परत राजाराम मास्तरांना विचारलेलं आहे. आता ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आहे. गाव कुठशिक तुझं, म्हणजे तू कोणत्या गावचा आहेस, अशा स्वरूपाचा प्रश्न राजाराम मास्तरांना कारभाऱ्यांनी विचारलेला आहे. मी म्हणालो आहे इथे जवळच विभूतवाडी. आता या ठिकाणी सर्वप्रथम राजाराम मास्तर ज्या गावचे आहेत त्या गावचा नामोल्लेख विभूतवाडी असे या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्र, राजाराम मास्तर अगदी सकाळच्या प्रहरी, म्हणजे आपण पाहिलं पहिल्या भागातून की कसे काळोखामध्ये, म्हणजे दिवस होता की रात्र होतं, अशी मधली स्थिती होती. म्हणजे अंधारातच हे राजाराम मास्तर बनगरवाडी येथे रुजू होण्यासाठी येणार होते शाळेमध्ये. त्यांचा पहिलाच दिवस हा शाळेतील असणार होता. ते ज्या गावातून गाडीवाटेने निघालेले आहेत त्या गावाचं नाव आत्ता आपल्या लक्षात या ठिकाणी येत आहे. राजाराम मास्तर यांच्या गावाचं नाव हे विभूतवाडी असं आहे आणि ज्या गावातील शाळेमध्ये ते रुजू होण्यासाठी आलेले आहेत त्या गावचं नाव आहे बनगरवाडी. मग कारभारी जे आहे हे कारभारी राजाराम मास्तरांना विचारतील की तुमचं गाव कोणतं आहे, की तुझं गाव कोणतं आहे. त्यावेळेस राजाराम मास्तर त्यांना म्हणतात की मी विभूतवाडीचा आहे. तिथला कोण तो? मग परत दोघांमध्ये संवाद निर्माण झालेला आहे. छोटी छोटी वाक्य आहेत आणि कारभारी त्यांना म्हणतात की तिथला तू कोणाचा आहेस, तुझ्या वडिलांचं नाव काय असेल, किंवा पुढे जो संवाद आहे त्या संवादातून हा सर्व भाग अतिशय मोजक्या शब्दामध्ये कादंबरीकारांनी वर्णन केलेला दिसून येतो. तिथला कोण तू? मी जरूर ती माहिती सांगितली. त्याने कुणाकुणाची ओळख सांगितली. आता दोघांमध्ये जो संवाद आहे तो एका ओळीमधूनच काय काय झालं असेल याची कल्पना आपणास येते. मी जरूर ती माहिती सांगितली, म्हणजे त्यांनी जे जे मला प्रश्न विचारले त्या पद्धतीच्या प्रश्नाला उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वप्रथम गावचं नाव का म्हटल्यानंतर त्यांनी गावचं नाव विभूतवाडी असं सांगितलेलं आहे. आणखीन या संबंधाने जे जे प्रश्न कारभाऱ्यांनी विचारले होते त्या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. एकाच ओळीमधून त्यांनी कादंबरीकारांनी हा भाग वर्णन केलेला आहे.
मी जरूर ती माहिती सांगितली. म्हणजे जे जे माहिती आवश्यक वाटेल ते सर्व माहिती सांगितलेली आहे. हे जे कारभारी आहेत हे कारभाऱ्यांना देखील थोडीशी विभूतवाडी आणि बनगरवाडी या गावातील म्हणजे विभूतवाडीतील गावाची काही नावे, काही व्यक्तींची ओळख कारभाऱ्यांना या ठिकाणी आहे. परिचय कदाचित असावा असा उल्लेख या ठिकाणी येतो आहे, कारण त्याने कुणाकुणाची ओळख सांगितली. मी जे जे नावं सांगितले त्यातील त्यांनी काही ओळखही नाव सांगितलेली आहे कारभाऱ्यांनी, म्हणजे ते नामोल्लेख आलेला नाही. परंतु काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावं कदाचित राजाराम मास्तरांनी सांगितली असली पाहिजे आणि त्यांची ओळख कदाचित या कारभाऱ्यांना आहे, किंवा कारभाऱ्यांनी त्या विभूतवाडीतील जे काही श्रेष्ठ मंडळी असेल किंवा त्यांच्या समवयस्क मंडळी असतील त्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. कारण विभूतवाडीतील काही व्यक्तींची ओळख कारभाऱ्याला देखील आहे हे आपणास या ठिकाणी लक्षात येत आहे. मी जरूर ती माहिती सांगितली, त्याने कोणाकोणाची ओळख सांगितली. आणि मग जेव्हा दोघांमध्ये असे संवाद झालेला आहे, संभाषण झालेलं आहे, तेव्हा कारभारी पुढे म्हणतात, मग तू आमच्यापैकीच आहेस असे म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि थुंकायला यावे म्हणून तो बसल्या बसल्या चोंबऱ्यापाशी सरकला. तर या ठिकाणी एक दुसरी गोष्ट असं आपल्या लक्षात येतं की ही जी बनगरवाडी आहे, या बनगरवाडीमध्ये राहणारा पूर्ण समाज म्हणजे बहुतांश जास्तीत जास्त समाज हा धनगर आहे, धनगर बांधव आहे, धनगर जमातीचे आहे, धनगर जातीचे आहे. मग जेव्हा राजाराम मास्तर आणि कारभारी यांच्यामध्ये हा संवाद होतो आहे, तेव्हा त्या संवादातून लक्षात येतं आणि कारभाऱ्याच्या आणि राजाराम मास्तरांचं जेव्हा बोलणं होतं तेव्हा कारभाऱ्याला एक थोडासा दिलासा वाटलेला आहे आणि राजाराम मास्तरांना थोडासा आधार वाटलेला आहे. कारण कारभारी त्यांना म्हणतात ओळख सांगितल्यानंतर, तू आमच्यापैकीच आहेस, मग तू आमच्यापैकीच, म्हणजे आम्ही जसे धनगर बांधव आहोत तर तू देखील आमच्यापैकीच एक आहेस असं त्या ठिकाणी कारभारी राजाराम मास्तराला या ठिकाणी म्हणतात. आणि इतकंच नाही तर राजाराम मास्तराच्या पाठीवर हात टाकत असे म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि थुंकायला यावे म्हणून तो बसल्यासारख्या चुंबऱ्यापाशी सरकला. मग ते एक ओळखीचा म्हणून त्यांनी त्यांच्या पाठीवर राजाराम मास्तराच्या हाती टाकलेला आहे आणि त्यांच्या पाठीवर हात टेकून पुढे उंबऱ्यापाशी म्हणजे दरवाजाकडे, आता त्यांनी तोंडामध्ये तंबाखू हल्लेली आहे आणि तंबाखू ठोकण्यासाठी तो दरवाजाकडे ते कारभारी पुढे सरकलेले आहेत, हाही भाग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आता पुढे हा आशावाद जेव्हा राजाराम मास्तरांना कारभाराच्या बोलण्यामधून दिसून आलेला आहे, कारण राजाराम मास्तरांना जेव्हा कारभारी म्हणतात की तू आमच्यापैकीच आहेस, म्हणजे असं म्हटल्यामुळे आपली विचारपूस करणारे, आपल्याला आधार देणारे हे कारभारी आहेत. नक्कीच ते पुढे चालून आपल्याला आपण जितके वर्ष या गावामध्ये नोकरीसाठी आहोत तितके पूर्ण वर्ष आपल्याला ते नक्कीच आधार देतील, म्हणून एक आशावाद राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तो त्यांनी पुढील प्रमाणे बोलून दाखवलेला आहे. मला पुष्कळच धीर आला. या धनगरी खेड्यात मी अगदीच एकाकी नाही, जवळ येऊन बोलणारे, आपुलकी दाखविणारे कोणीतरी आहे. अशीच 10-5 माणसे निघाली तर मला इथे राहणे सुसह्य होईल असे वाटले. कारण कुठल्याही व्यक्तीला आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने जर चौकशी केली तर त्याला ते बरं वाटत असतं. कारण राजाराम मास्तर आणि दादू यांची जेव्हा पहिली भेट होते तेव्हा दादू मात्र एकही प्रेमळ शब्द राजाराम मास्तरांना बोलत नाही, तर उलट एक वेगळ्या प्रकारचा तिरस्कारयुक्त बोलणं या दोघांमध्ये झालेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध स्वभावाचे हे गावचे कारभारी आहेत. कारण कारभाऱ्यांनी अतिशय प्रेमपूर्वक राजाराम मास्तरांची चौकशी केलेली आहे, शाळा दाखवलेली आहे, त्यानंतर जेवणासाठीची व्यवस्था देखील ते करत आहेत. कारण जेव्हा माझ्याकडे भाकरी आहे, पाणी नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलीच्या हातून पाण्याचा तांब्या देखील त्यांना या ठिकाणी आणून दिलेला आहे. आणि पुढे देखील आपण जर सर्व कादंबरी जर या ठिकाणी जेव्हा अभ्यासू तेव्हाही असं लक्षात येते की वेळोवेळी राजाराम मास्तरांना हे कारभारी मदत करताना दिसून येतात. म्हणून म्हणतात की मला धीर आलेला आहे. या धनगरी खेड्यामध्ये मी अगदी एकटाच नाही, एकाकी नाही, जवळून बोलणारे, आपुलकीने चौकशी करणारे जसे कारभारी भेटलेले आहेत तसेच आणखीन जर मला 10-5 माणसं जर मला या ठिकाणी भेटली तर नक्कीच
मला या ठिकाणी गावामध्ये चांगला आधार मिळेल आणि मी देखील माझं जे अध्यापनाचं कार्य आहे, जे शिक्षक म्हणून मी या ठिकाणी जो रुजू झालेला आहे, ते कर्तव्य मला अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असा एक आशावाद, असा धीर राजाराम मास्तराच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्र, या संबंधाने अनेक अशी चर्चा कादंबरीकाराने कारभाराच्या माध्यमातून आणि राजाराम मास्तरांच्या संवादाच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील तासिकेत पाहूया. धन्यवाद.